आपला प्रोग्राम एक्सप्लेन करायचा राहिला होता इनफिक्स टू पोस्टफिक्सचा. ठीक आहे, तर आता प्रोग्राम आपला थोडासा मोठा आहे, तर मी तुम्हाला शॉर्ट एक्झाम्पलनी हा जो प्रोग्राम आहे तो एक्सप्लेन करून सांगते. मग मी तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल दिलेले आहेत, मग तुम्ही ते एक्झाम्पल घेऊन जसं मी तुम्हाला हे एक्झाम्पल एक्सप्लेन करते तसंच तुम्ही जे आपण फर्स्ट वाला घेतलेलं एक्झाम्पल तर ते तुम्ही ह्या अल्गोरिदमनी करून बघा. ठीक आहे, आता बघा पहिल्यांदा मेन होतं कधी पण, आणि मेन मध्ये आपण प्रायोरिटी फंक्शन कॉल केलेलं आहे. जेव्हा आपलं जेव्हा आपलं एक ऑपरेटर स्कॅन होतं, ऑपरेटर जेव्हा आपण स्कॅन करतो तेव्हा आपली कंडिशन काय असती की जे ऑपरेटर आपण स्कॅन करतोय त्याच्यापेक्षा जर स्टॅक मध्ये जे ऑपरेटर्स आहेत त्याची प्रायोरिटी जर ग्रेटर किंवा इक्वल टू असेल तर आपण ते स्टॅक मधून काढून पी मध्ये टाकतो. बरोबर, तर त्याच्यासाठी मी एक फंक्शन घेतलं आहे टू चेक द प्रायोरिटी. म्हणजे ऑपरेटर, आता ऑपरेटर आपलं कॅरेक्टर असणार आहे, सो मी ते कॅरेक्टर पास करणार आहे. ठीक आहे, जस्ट सांगते, परत जेव्हा प्रोग्राम मध्ये तेव्हा मी परत एक्सप्लेन करेल. तर ते कॅरेक्टर जे आपण स्कॅन करतो आणि जे स्टॅक मधले तर त्या दोघांसाठी हे फंक्शन कॉल होईल. तर जस्ट मी तुम्हाला सांगितले की पॉवर फंक्शनला आपण ॲरो, आपल्याकडे कोणतीही की नाहीये, सो पॉवर फंक्शनला तुम्ही कॅरेट यूज करा किंवा डॉलर यूज करा, जे तुम्ही आता मी इथे कॅरेट यूज केलेले आहे. सो जर ऑपरेटर तुमचं म्हणजे जे कॅरेक्टर तुम्ही स्कॅन करणार आहे ते जर कॅरेट असेल तर त्याला सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी दिलेली आहे. प्रायोरिटी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. पॉवरच्या फंक्शनला हायेस्ट प्रायोरिटी, पॉवरच्या फंक्शनला हायेस्ट प्रायोरिटी, नेक्स्ट प्रायोरिटी इंटू आणि डिव्हिजनच्या फंक्शनला, आणि नेक्स्ट प्रायोरिटी प्लस मायनसला, आणि ते सोडून जर कोणतं म्हणजे लेफ्ट पॅरेंथेसिस असेल आलं स्टॅक मध्ये तर त्याला झिरो प्रायोरिटी, बिकॉज आपण प्रायोरिटी फक्त ऑपरेटरला सेट करणार आहे. ठीक आहे, नाउ मेन. आता मेन बघा, आता आपण इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स मध्ये आपण जे पोस्टफिक्स एक्सप्रेशन स्कॅन केलं युजर कडून घेतलं त्याला आपण कॅरेक्टरच घेतलं होतं, कॅरेक्टर अरे का, बिकॉज त्याच्यामध्ये ऑपरेंड्स जे की इंटिजर होते पण त्याच्यासोबत ऑपरेटर होते प्लस मायनस इंटू वगैरे, म्हणून आपण सगळेच काय केले कॅरेक्टर घेतले आणि मग नंतर त्या ऑपरेंड्सला आपण डिजिट मध्ये कन्वर्ट केलं. बरोबर, आता इथे इनफिक्स एक्सप्रेशन ऑब्विसली आपले सगळे कॅरेक्टर्सच असणार आहेत. बरोबर, पण आता इनफिक्स टू पोस्टफिक्स करताना आपण स्टॅक मध्ये काय टाकतो, लेफ्ट पॅरेंथेसिस आणि ऑपरेटर्स टाकतो, म्हणजे आपला स्टॅक पण कोणत्या टाईपचा येणार आहे, कॅरेक्टर टाईपचाच येणार आहे. आतापर्यंत आपण जे स्टॅकचे प्रोग्राम केले त्या सगळ्यामध्ये स्टॅक काय आहे, इंटिजर आहे, बिकॉज स्टॅक मध्ये इंटिजर व्हॅल्यू स्टोअर होत होते. आता जर तुम्हाला अल्गोरिदम आठवत असेल इनफिक्स टू पोस्टफिक्सचं, परत रिवाइज करा, तर त्याच्यामध्ये आपण स्टॅक मध्ये लेफ्ट पॅरेंथेसिस आणि ऑपरेटर टाकतो, म्हणजेच आपण डिजिट टाकत नाही, कॅरेक्टर्स टाकतो. सो स्टॅक कसा येणार, आता आपला कॅरेक्टर येणार. ठीक आहे, नाउ मी इनफिक्स एक्सप्रेशन म्हणजे क्यू साठी आय इंडेक्स घेतली आहे, पोस्टफिक्स साठी जे घेतली आणि ऑब्विसली स्टॅक साठी टॉप घेतली, सगळ्यांना झिरो इनिशियलाइज केलं. आता स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर इनफिक्स एक्सप्रेशन. मग आता तुम्ही जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, क्यू मध्ये. स्ट्रिंग कॅरेक्टर अरे स्कॅन करताना ॲम्परसेंट टाकायचं नाही, तर तुम्हाला सांगितलेलं मी पोस्टफिक्सच्या वेळेस पण विदाउट स्पेस सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या, म्हणजे तुम्ही जी व्हॅल्यू स्कॅन करणार ते क्यू मध्ये जाणार. सपोज आता मी व्हॅल्यू टाकली स्क्रीनवरती, लेफ्ट पॅरेंथेसिस जोडू ना विदाउट स्पेस, लेफ्ट ए मायनस बी राईट इंटू लेफ्ट पॅरेंथेसिस डी डिव्हिजन ई आणि परत राईट पॅरेंथेसिस, हे कसं सेव्ह होणार, क्यू मध्ये. म्हणजेच क्यू मध्ये झिरो इंडेक्सला काय असणार, लेफ्ट पॅरेंथेसिस, इथे ए इंडेक्स ए फर्स्ट इंडेक्सला असणार -2 B3 राईट पॅरेंथेसिस 4. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, 6 7 8 9 10 ह्या झाल्या इंडेक्स जे तुम्ही स्कॅन केलेले त्याच्यानुसार. नाउ आपली पहिली स्टेप काय आहे की स्टॅक मध्ये पुश करायचं लेफ्ट पॅरेंथेसिस. जेव्हा पुश येतं तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पुश ऑपरेशन असेल अल्गोरिदम मध्ये तेव्हा आपण टॉप इन्क्रीमेंट करतो आणि टॉपला व्हॅल्यू टाकतो, सेम तसंच. आणि जेव्हा पॉप सांगितलं असेल अल्गोरिदम मध्ये तेव्हा टॉपचा एलिमेंट एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो आणि टॉप मायनस करतो, दॅट इज पॉप. टॉप जेव्हा मायनस करणार पॉप ऑपरेशन आणि टॉप जेव्हा प्लस करणार तेव्हा पुश ऑपरेशन. मग पहिलं अल्गोरिदम काय आहे की इनफिक्स एक्सप्रेशन आपण एंटर केलं, इनपुट दिलं की काय, फर्स्ट स्टेप इज टू पुश द लेफ्ट पॅरेंथेसिस ऑन टू द स्टॅक. तुम्हाला सांगितलेलं बिफोर स्कॅनिंग स्टार्ट होण्याच्या आधी लेफ्ट पॅरेंथेसिस स्टॅक मध्ये गेलंच पाहिजे. सो आपण इथे जस्ट एक्सप्लेन करण्यासाठी लिहूया स्कॅन. ठीक आहे, थोडस तुम्हाला बारीक जर दिसलं जे व्हिजिबल नसेल तर मला एकदा सांगा तसं, म्हणजे मी वाटलं तर परत जेव्हा मला टाइम मिळेल तेव्हा मी म्हणजे नेक्स्ट लेक्चरला मी लिंकली स्टार्ट करणार आहे. पण जर हे तुम्हाला नाही कळलं, थोडं व्हिजिबल नसेल तर मग मला परत सांगा, जसं आपल्याला मला टाइम मिळेल इन बिटवीन तेव्हा मी परत एकदा एक्सप्लेन करेल. ठीक आहे,
स्कॅन, त्याच्यानंतर आपण स्टॅक लिहूयात. आता इथे ST लिहिते. आता जास्त आपल्याला स्टॅक लागणार नाही कारण की आपलं एक्सप्रेशनच छोटा आहे. आणि P, ठीक आहे, ते तर आहेच आहे. बट I, J आणि टॉप, I, J आणि टॉप हे पण व्हेरिएबल्स आहेत जे की सध्या आपण 0 0 0, जेव्हा टॉपची जेवढी व्हॅल्यू तेवढे स्टॅक मध्ये एलिमेंट्स असतात हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर सध्या आपण ते सगळे 0 0 केलेले आहेत. तर पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय की ऍट दी एंड क्यूच्या म्हणजेच इनफिक्स एक्सप्रेशनच्या राईट पॅरेंथेसिस ऍड करायचं. हे सेम आपलं पोस्टफिक्स सारखंच आहे, इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स. सो क्यूच्या एंडला मी काय केलं, राईट पॅरेंथेसिस ऍड केलं. ऑलरेडी असेल तरी आपण अल्गोरिदम मध्ये टाकतो. सो 11th पोझिशनला आलं राईट. नाऊ आता आपण 1 बाय 1 स्कॅन करणार. ठीक आहे, नाऊ जोपर्यंत स्टॅक एम्प्टी होत नाही तोपर्यंतची ही मेन प्रोसिजर. हे सगळे त्याच्यामध्ये काय होणार आहे, हे इथे व्हाईल लूप एंड आहे, इथे व्हाईल एंड आहे. ठीक आहे, बघा जे व्हाईल लूप आहे ना, रिपीट स्टेप 2 3 4 5 6 तर ते ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, पण टॉप इज नॉट इक्वल टू 0. पण आता सध्या बघा, सॉरी, आपण हे सुरुवातीला टॉप 0 केलं, देन टॉप प्लस प्लस केलं. हे माझं करायचं राहिलं. टॉप प्लस प्लस म्हणजे टॉप 0 होता तो 1 झाला. ठीक आहे, जेवढी टॉपची व्हॅल्यू तेवढे एलिमेंट पाहिजे. आणि ST ऑफ टॉप मध्ये लेफ्ट पॅरेंथेसिस टाकलं, म्हणजेच ST ऑफ 1 मध्ये टॉप काय 1, सो टाकलं लेफ्ट पॅरेंथेसिस. ठीक आहे, स्कॅनिंग स्टार्ट होण्याच्या आधी. त्याच्यानंतर हे आपण राईट पॅरेंथेसिस ऍड केलं. नाऊ टॉप इज नॉट इक्वल टू नल. टॉप नल नाहीये, 1 आहे, सॉरी 0 नाहीये, टॉप 1 आहे, बरोबर. मग लूप मध्ये आले. मग आपण बघतो जर ऑपरंड असेल, ठीक आहे, तर आपण ते काय करतो, डायरेक्टली P मध्ये टाकतो. मग आता आपला ऑपरंड काय असणार आहे, अल्फाबेट असणार आहे. मग C टाईप डॉट H चं फंक्शन आहे इज अल्फा, जे की तुम्हाला C मध्ये होतं इज अल्फा. तर इज अल्फा Q ऑफ I, तर I किती आहे 0. मग Q ऑफ 0 काय आहे, लेफ्ट पॅरेंथेसिस आहे. मग अल्फाबेट आहे का, नाही, सो नेक्स्ट चेक होणार. मग Q ऑफ I 0 चे ना, सो Q ऑफ 0 काय, लेफ्ट पॅरेंथेसिस. सो ही कंडिशन ट्रू आहे, तर बाकी कोणतं होणार नाही. जर लेफ्ट पॅरेंथेसिस असेल तर काय करतो आपण, अल्गोरिदम परत एकदा वाचाल. काय करतो, लेफ्ट पॅरेंथेसिस असेल तर स्टॅक मध्ये पुश करतो. सो पुश करायचं म्हणून टॉप प्लस प्लस, टॉप 1 होता आता टॉप 2 झाला. आणि Q ऑफ I किती आहे 0, सो Q ऑफ 0 मध्ये काय, लेफ्ट. लेफ्ट कुठे टाकलं, ST ऑफ टॉप मध्ये, म्हणजे ST ऑफ 2 मध्ये. ऑलरेडी लेफ्ट आहे, आता अजून एक झालं, म्हणजे स्कॅन आपण लेफ्ट केलं. इथे मी लिहून घेते A मायनस B राईट इंटू लेफ्ट B डिव्हिजन E आणि 2 राईट. ठीक आहे, आणि इथं वाटलं तर इंडेक्स पण लिहिते अजून सोपं जाण्यासाठी. ही 0 इंडेक्स 1 इथं पण आहेच आहे I म्हणजे, तरी पण तुम्हाला सोपं जाण्यासाठी 4 5 प्रोग्राम तुमच्याकडे आहे, सो कन्फ्युज होऊ नका. इथे 6 7 8 9 10, जेवढं मला इझी सांगता येईल तेवढं मी इझी सांगते तुम्हाला. ठीक आहे, नाव बघा, Q ऑफ I म्हणजे I सध्या 0 चे ना, मग Q ऑफ 0 ला काय, लेफ्ट. सो लेफ्ट इक्वल टू लेफ्ट ट्रू आहे. सो टॉप इन्क्रीमेंट केला 1 होता 2 केला. आणि Q ऑफ I म्हणजे I 0 आहे, सो Q ऑफ 0 मध्ये लेफ्ट आहे, ते कुठे टाकले, स्टॅक मध्ये. स्टॅक मध्ये गेलं. ठीक आहे, नाव एल्स हा झालाय तर बाकी कोणतं होणार नाही. नंतर लूप एंड होण्याच्या आधी काय, I प्लस प्लस, सो I 0 होता, आता I किती झाला, 1 झाला. ठीक आहे, नाव परत लूप. टॉप इज नॉट इक्वल टू 0, टॉप 0 नाहीये, सो लूप मध्ये आले. आता इज अल्फा Q ऑफ I किती आहे 1, सो Q ऑफ 1 काय, A. सो A काय, अल्फा आहे, सो ही कंडिशन ट्रू आहे. मग Q ऑफ I ची व्हॅल्यू, I 1 आहे बघा आणि J 0 आहे, सो Q ऑफ 1 ची व्हॅल्यू P ऑफ 0 मध्ये गेली, म्हणजे P मध्ये आता सध्या आपण पहिलाच एलिमेंट टाकतोय. सो इथं P ऑफ 0 मध्ये काय आलं, Q ऑफ I ची व्हॅल्यू, I किती आहे 1, सो Q ऑफ 1 मध्ये काय, A. सो इथे काय आलं, A. स्टॅक मध्ये ऍज इट इज. ठीक आहे, म्हणजे आता इथे 0th पोझिशनला काय आला, P चा A आला. सो आता नेक्स्ट एलिमेंट P मध्ये जाईल तेव्हा तो फर्स्ट पोझिशनला गेला पाहिजे, म्हणून J प्लस प्लस केलं. सो J 0 होता तो आता 1 झाला. ठीक आहे, नाव हे जी झाले, बाकी कोणते होणार नाही. I प्लस प्लस, कारण आता आपल्याला नेक्स्ट स्कॅन करायचं. सो I झाला 2. ठीक आहे, नाव अगेन टॉप इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. इज अल्फा Q ऑफ 2, I किती आहे 2, मग
क्यू ऑफ 2 काय मायनस, क्यू ऑफ 2 काय आहे मायनस, बरोबर. मग मायनस आहे का इज अल्फा, नाही. लेफ्ट पॅरेंथेसिस आहे का, नाही. राईट पण नाही, म्हणजेच काय एल्स होणार, सगळे फॉल्स म्हणजे एल्स, म्हणजेच तो काय आहे ऑपरेटर आहे. आता जेव्हा ऑपरेटर येतं तेव्हा आपण बघतो की स्टॅकच्या टॉपला जर ऑपरेटर असेल आणि त्याची प्रायोरिटी हायेस्ट किंवा इक्वल असेल तर आपण ते कुठे टाकतो, पी मध्ये टाकतो. मग आता आपल्याला चेक करावं लागेल, आपल्याला दिसतंय हे पण कंपायलरला सांगावं लागेल ना. आपण मॅन्युअली लिहिताना आपल्याला कळते की ऑपरेटर नाहीये स्टॅक मध्ये टॉपला, सो आपण ऑलरेडी लेफ्ट आणि हे मायनस असं टाकून देतो. हे म्हणजे आपण मॅन्युअली सॉल्व्ह करतो, पण आता आपल्याला कंपायलरला दाखवायचं, कंपायलर साठी कोडिंग लिहायचं आहे प्रोग्राम. सो आपण काय करणार बघा, एल्स मध्ये आलो कारण हे सगळ्या फॉल्स आहेत. प्रायोरिटी ऑफ स्टॅक ऑफ टॉप, बघा स्टॅक मधल्याची प्रायोरिटी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जो स्कॅन करतोय असेल तरच आपण स्टॅक मधून काढून पी मध्ये टाकतो, बरोबर. सॉरी. मग आता एसटी ऑफ टॉप, टॉप किती आहे 2, मग एसटी ऑफ 2 मध्ये काय लेफ्ट पॅरेंथेसिस, कॅरेक्टर काय लेफ्ट पॅरेंथेसिस, म्हणजे प्रायोरिटी ऑफ लेफ्ट पॅरेंथेसिस. इथून फंक्शन कॉल झालं प्रायोरिटीचं, ठीक आहे. इथे बघा फंक्शन कॉल केले प्रायोरिटीचं, तर इथे काय पास झालंय लेफ्ट पॅरेंथेसिस, ठीक आहे. तर लेफ्ट पॅरेंथेसिस कॅरेट आहे का, नाही. इंटू डिव्हिजन आहे का, नाही. प्लस मायनस आहे का, नाही. सो रिटर्न काय होणार 0, म्हणजे इथं 0 होणार रिटर्न. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू प्रायोरिटी ऑफ क्यू ऑफ आय, आय किती आहे 2, क्यू ऑफ 2 मध्ये काय मायनस, ठीक आहे. म्हणजे प्रायोरिटीला काय पास झालं, तर प्रायोरिटी फंक्शन कॉल झालं पण पास काय झालं मायनस, बरोबर. मग मायनस आहे का, कॅरेट नाही. इंटू डिव्हिजन नाही, पण हे आहे मायनस. ऑर म्हणजे काय, कोणतं पण एक ट्रू पाहिजे, ऑर आहे. सो रिटर्न काय झालं 1 रिटर्न झालं, इथे आलं. सो 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे का, नाही. सो म्हणजे स्टॅक मधून पॉप होऊन पी मध्ये जाणारच नाही कारण की ऑपरेटरच नाहीये. सो व्हाईल लूप आपलं फॉल्स झालंय, लूपच्या बाहेर आले. टॉप प्लस प्लस, टॉप 1 नी इन्क्रीमेंट केला म्हणजे पुश करतोय. आणि क्यू ऑफ आय, आय किती आहे 2. सो क्यू ऑफ 2 मध्ये काय आहे, क्यू ऑफ 2 मध्ये मायनस, कुठे टाकले स्टॅक मध्ये. सो इथे आलं मायनस आणि इथे अजून एच येते का लक्षात. 9 आय प्लस प्लस, सो आय किती झालं 3. आता नेक्स्ट कॅरेक्टर, ठीक आहे. 9 नेक्स्ट कॅरेक्टर, टॉप 0 नाहीये. 9 क्यू ऑफ 3, क्यू ऑफ 3 काय आहे बी. सो इट इज अ अल्फा, बरोबर. मग काय केलं, क्यू ऑफ 3, आय 3 आहे ना आणि जे 1 आहे. सो क्यू ऑफ 3 ची व्हॅल्यू पी ऑफ जे 1 आहे. सो पी ऑफ 1 मध्ये. सो ऑलरेडी 0th पोझिशनला ए आहे, आता बी आला सेकंड. क्यू ऑफ 3 ची व्हॅल्यू पी ऑफ 1 मध्ये, 0 ला ऑलरेडी ए होता, आता हे असे बघा इथं 0 आणि इथं 1, ठीक आहे. मग काय झालं, 0 पोझिशनला ऑलरेडी आपण ए टाकलेला, आता 1 टाकला. आता नेक्स्ट जो जाईल तो नेक्स्ट पोझिशनला आला पाहिजे म्हणून जे प्लस प्लस. सो जे काय आला इथे 2. थोडीशी तुमची थिंकिंग पॉवर वाढवा तरच तुम्हाला कळणार आहे, नाहीतर ऍज इट इज मी तुम्हाला खूप स्पून फिडिंग करते पण तुम्ही स्वतः पण करत जा, ठीक आहे. जे प्लस प्लस हा इज झालाय, बाकी कोणतेच होणार नाही. डायरेक्टली आय प्लस प्लस, आय किती झाला आता 4, ठीक आहे. नाउ नेक्स्ट, आणि इथं स्टॅक मध्ये ऍज इट इज राहिलं. नाउ नेक्स्ट, टॉप इज नॉट इक्वल टू 0 ट्रू. नाउ आय किती आहे 4. सो क्यू ऑफ आय म्हणजे क्यू ऑफ 4, क्यू ऑफ 4 काय राईट. सो इज अल्फा आहे का, राईट नाही. लेफ्ट नाही पण राईट आहे. राईट आलं की आपण काय करतो की जोपर्यंत स्टॅक मध्ये लेफ्ट पॅरेंथेसिस येत नाही तोपर्यंत 1/1 इलेमेंट स्टॅक मधून काढून पी मध्ये टाकतो. जोपर्यंत लेफ्ट येत नाही तोपर्यंत, आणि लेफ्ट आला की तो काढून टाकतो, बरोबर. मग आता आपलं आलेलं आहे क्यू ऑफ आय, आय किती आहे 4. सो क्यू ऑफ 4 काय आहे राईट. सो राईट क्यू ऑफ राईट, आय क्यू ऑफ 4 राईट आहे, राईट इक्वल टू राईट ट्रू आहे. सो काय केलं मी, जोपर्यंत स्टॅक मध्ये लेफ्ट येत नाही तोपर्यंत, म्हणजे टॉपचा लेफ्ट येत नाही तोपर्यंत. सध्या टॉप किती आहे 3, म्हणजे इथे, बरोबर. लास्ट इन कोणता झालाय मायनस. सो एसटी ऑफ टॉप, टॉप किती आहे 3. सो एसटी ऑफ 3 हा 0 1 2 3, बरोबर. सो एसटी ऑफ 3 काय आहे मायनस. मायनस इज नॉट इक्वल टू लेफ्ट ट्रू आहे. सो काय केलं, स्टॅकच्या टॉपची व्हॅल्यू पी ऑफ जे मध्ये टाकली, म्हणजे पी मध्ये ऑलरेडी ए बी होतं, म्हणजे किती आहे 2, म्हणजे हा 0 1 आणि 2. बघा फक्त स्टॅकची इंडेक्स 1 2 3 होती, क्यू आणि पी ची 0 पासून होती, ठीक आहे. नाउ बघा एसटी ऑफ टॉप म्हणजे स्टॅक ऑफ 3, स्टॅक ऑफ 3 मध्ये काय आहे मायनस. ते कुठे टाकले, पी ऑफ जे मध्ये म्हणजे 2 मध्ये, इथे टाकले मायनस, ठीक आहे. टॉप मायनस मायनस केलं म्हणजे एक इलेमेंट इथे राहू द्या, म्हणजे इथे एक इलेमेंट गेला.
तुम्हाला सांगितलंय जेवढी टॉपची व्हॅल्यू तेवढे इलेमेंट्स पाहिजे, बरोबर. म्हणजे स्टॅक मध्ये आता एवढे 2 राहिले आणि जे प्लस प्लस केलं कारण की नेक्स्ट इलेमेंट आपल्याला पुढे टाकायचं पी मध्ये. सो जे झाला 3. ठीक आहे. नाउ नेक्स्ट टाइम एसटी ऑफ टॉप. टॉप किती आहे 2. मग सेकंड इलेमेंट काय लेफ्ट. सो लेफ्ट इज नॉट इक्वल टू लेफ्ट फॉल्स. सो इथे आपण स्टॉप करतो आणि लूपच्या बाहेर आलो. लेफ्ट पॅरेंथेसिस आला की टॉप स्टॉप करायची प्रोसेस आणि लूपच्या बाहेर आलो टॉप मायनस मायनस आणि तो लेफ्ट आपण काय करतो काढून टाकतो, तो पी मध्ये ऍड करत नाही. सो जस्ट मी काय केलं टॉप मायनस मायनस. सो इथे आला 1. सो इथे फक्त 1 आला म्हणजे एकच इलेमेंट राहिला स्टॅक मध्ये. ठीक आहे. हा एल झालाय, बाकी कोणते होणार नाही. देन आय प्लस प्लस आय झाला 5. ठीक आहे इथपर्यंत. नाउ अगेन लूप टॉप 0 नाही आहे. इज अल्फा क्यू ऑफ 5. क्यू ऑफ 5 काय आहे इंटू आहे, बरोबर. मग डायरेक्टली कुठे येणार ते एल्स कडे येणार कारण की अल्फा नाही, लेफ्ट नाही, राईट नाही, डायरेक्ट इथे. मग आता एसटी ऑफ टॉप. एसटी ऑफ टॉप मध्ये काय आहे अगेन लेफ्ट पॅरेंथेसिस. सो प्रायोरिटी कॉल झालं आणि इथे काय गेलं लेफ्ट पॅरेंथेसिस गेलं कॅरेक्ट सीएच ला. मग ती कुठेच नाही मॅच होत. मग रिटर्न काय होणार 0. सेम मागासारखंच कारण की इंटू कम्पेअर करायला इथं टॉपला ऑपरेटरच नाही आणि इथं प्रायोरिटी ऑफ क्यू ऑफ आय. आय किती आहे 5. मग क्यू ऑफ 5 किती आहे इंटू. मग प्रायोरिटी फंक्शन 5 झालं त्याला काय गेलं इंटू. तर इंटू इथे मॅच होते आणि इथं 2 रिटर्न करणार प्रायोरिटी फंक्शन. म्हणजे ही कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो व्हाईल लूपच्या. टॉप इन्क्रीमेंट केला, टॉप केला 2. ठीक आहे. आणि क्यू ऑफ आय. आय किती आहे 5. मग क्यू ऑफ 5 ची व्हॅल्यू कुठे टाकली टॉपला स्टॅक मध्ये. सो ऑलरेडी लेफ्ट होतं आता झालं इंटू. जेवढी टॉपची व्हॅल्यू तेवढे इलेमेंट्स येणार. परत सांगते आणि ऑलरेडी पी एवढाच आहे. ठीक आहे. नाउ आय प्लस प्लस आय झाला 6. ठीक आहे. नाउ काय करायचं क्यू ऑफ आय टॉप 0 नाहीये, टॉप 2 आहे. सो इथं इज अल्फा क्यू ऑफ किती आहे 6 ना. आय 6 आहे. सो क्यू ऑफ 6 किती आहे लेफ्ट पॅरेंथेसिस. लेफ्ट पॅरेंथेसिस आले तर जस्ट इन्क्रीमेंट काय करायचं टॉप आणि लेफ्ट पॅरेंथ क्यू ऑफ आय म्हणजे सध्या क्यू ऑफ आय म्हणजे लेफ्ट पॅरेंथेसिस आहे तो टाकला स्टॅकच्या टॉपला. म्हणजे ऑलरेडी एवढं होतं आता हे झालं. ठीक आहे. नाउ नेक्स्ट आता बाकी कोणतीच एल्स होणार नाही. डायरेक्ट आय प्लस प्लस आय झाला 6 होता आता आय झाला 7 झाला. ठीक आहे. एक्सक्यूज मी. आय झालं 7. नाउ टॉप 0 नाहीये. क्यू ऑफ 7. क्यू ऑफ 7 काय डी आहे म्हणजेच इज अल्फा ट्रू आहे. सो क्यू ऑफ 7 ची व्हॅल्यू पी ऑफ जे मध्ये. जे किती आहे 3. सो क्यू ऑफ 7 ची व्हॅल्यू पी ऑफ 3 मध्ये 0 1 2. इथं ऑलरेडी असंच आहे. आता आपण डी स्कॅन करतोय ना. सो ए बी मायनस 0 1 2 आणि जे 3 आहे. सो क्यू ऑफ 7 ची व्हॅल्यू पी ऑफ 3 मध्ये म्हणजे इथं आला डी आणि जे प्लस प्लस जे किती केला 4. ठीक आहे. कॅरेक्टर ऍरे स्टॅक सोडून 0 नी चालू होतात आणि स्टॅक 1 नी चालू होतो कारण आपण टॉप 0 करतो सुरुवातीला आणि मग 1 2 3 करतो. ठीक आहे. नाउ आता जेव्हा डी स्कॅन केला तेव्हा स्टॅक मध्ये काही चेंजेस झाले नाही. नाउ आय प्लस प्लस आय किती झाला आता 7 होता आता आय झाला 8. आता बघा क्यू ऑफ 8 इज अल्फा क्यू ऑफ 8. परत लूप ना टॉप 0 नाहीये सो आलं खाली क्यू ऑफ 8. क्यू ऑफ 8 काय आहे डिव्हिजन ऑपरेटर म्हणजे ते कुठे येणार ह्या एल्स मध्ये येणार. अगेन प्रायोरिटी ऑफ स्टॅक ऑफ टॉप. टॉपला काय आहे लेफ्ट पॅरेंथेसिस. सो इथून प्रायोरिटी फंक्शन कॉल होणार सीएच मध्ये जाणार लेफ्ट पॅरेंथेसिस. ते कुठेच मॅच होत नाही म्हणजे सेम मागासारखे इथं 0 ग्रेटर दॅन और इक्वल टू 2 सॉरी 2 नाही. आता प्रायोरिटी ऑफ क्यू ऑफ आय तर इथं काय डिव्हिजन आहे. सो डिव्हिजन काय रिटर्न करतं 2. तो कंडिशन 2 तो कंडिशन फॉल्स आहे. खाली आले टॉप इन्क्रीमेंट केला टॉप 3 होता आता 4 झाला आणि क्यू ऑफ आय ची व्हॅल्यू एसटी ऑफ टॉप मध्ये टाकली. क्यू ऑफ आय मध्ये आय 8 आहे. सो क्यू ऑफ आय मध्ये डिव्हिजन आहे ती कुठे टाकलं स्टॅक मध्ये. ठीक आहे. नाउ आय प्लस प्लस आय झाला 9. आता एक तुम्हाला हे एक्सप्लेन करायच्या आधी तुम्हाला मी एक सांगते. सपोज जर स्टॅक मध्ये टॉपला कॅरेट असतं सध्या. ठीक आहे. तर आपण काय करतो ऑपरेटर आलं म्हणजे क्यू स्कॅन करताना ऑपरेटर आलं तर स्टॅक मधल्याची प्रायोरिटी जोपर्यंत ग्रेटर दॅन और इक्वल टू आहे स्कॅन करतोय त्याच्यापेक्षा तोपर्यंत आपण ते स्टॅक मधून काढून पी मध्ये टाकतो. तर सध्या मी तुम्हाला आता आपलं एक नेमकं असं एक्झाम्पल आलं की त्याच्यामध्ये कंडिशन होतच नाहीये तर मी देते. सपोज स्टॅकच्या टॉपला जर कॅरेट आहे तर इथून फंक्शन कॉल होणार प्रायोरिटी पास काय होणार कॅरेट. सो इथं काय येणार व्हॅल्यू 3 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू सपोज जो आपण स्कॅन करतो आहे तो डिव्हिजन आहे. सो क्यू ऑफ आय तर प्रायोरिटी फंक्शन कॉल झालं त्याला पास काय झालं डिव्हिजन. डिव्हिजन इथं मॅच होते तर इथं काय आलं 2. मग ही
कंडिशन काय येईल, ट्रू येईल. मग आपण काय करणार, टॉप मधून काढून पी मध्ये काढणार, म्हणजे स्टॅक मधून काढून पी मध्ये टाकणार. येते का लक्षात? म्हणजे हा कॅरेट आहे तो स्टॉक मधून स्टॅक मधून जाऊन पी मध्ये जाईल. येते लक्षात? टॉप मायनस मायनस जे प्लस प्लस असं. पण सध्या काय झालेलं की इथं नव्हतंच कोणतं ऑपरेटर टॉपला, सो डायरेक्टली आपण डिव्हिजन ऑपरेटर तिथे टाकले. आणि तुम्हाला माहिती कोणतंही ऑपरेटर स्टॅक मध्ये गेल्याशिवाय ते पी मध्ये जाणार नाही. नेक्स्ट टाइम आता हा झालेला आपला एल्स, सो आय प्लस प्लस आय झाला, आय 9 झालं मग अशीच केलेला. ठीक आहे. नाउ टॉप इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. ठीक आहे. मग क्यू ऑफ 9 आय किती आहे 9, सो क्यू ऑफ 9 किती आहे ई, सो ई काय अल्फा आहे, सो क्यू ऑफ 9 कुठे टाकायचं, पी ऑफ 4 मध्ये. ठीक आहे. सो ऑलरेडी 0 1 2 3 आहे, सो आता आला ई आणि जे प्लस प्लस करायचं, तो जे आला 5. ठीक आहे. नाउ हे झाले, बाकी कोणते होणार नाही, डायरेक्टली आय प्लस प्लस, सो आय झाला 9 होता तो आता झाला 10. ठीक आहे. नाउ नेक्स्ट बघा, टॉप इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. आता क्यू ऑफ 10 आय 10 आहे ना, सो क्यू ऑफ 10 काय आहे, राईट पॅरेंथेसिस. सो अल्फा नाहीये, लेफ्ट नाहीये, राईट आहे. राईट आलं की काय करतो आपण, जोपर्यंत स्टॅकच्या टॉपला लेफ्ट येत नाही तोपर्यंत स्टॅक मधून काढून पी मध्ये टाकतो. बरोबर, हेच केले. राईट आलेले आता. मग एसटी ऑफ टॉप, टॉप 4 आहे, सो 4th पोझिशनला काय, इथे स्टॅक ऍज इट इज राहिला. नाव इथे काय, 4th पोझिशनला डिव्हिजन आहे. डिव्हिजन इज नॉट इक्वल टू राईट, ट्रू आहे. सो स्टॅक मधून काढून कुठे टाकला, पी मध्ये. सो इथे ई ए बी मायनस डीई राईट आलं. सो स्टॅक मधून टॉपचा इलेमेंट काढला आणि पी मध्ये टाकला, टॉप डिक्रीमेंट केला. ठीक आहे. आता सध्या स्टॅक मध्ये एवढं राहिलं, जे इन्क्रीमेंट केला कारण नेक्स्ट आता. ठीक आहे. नाव परत लूप आहे ना हे, जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स नाही, एल्स मध्ये लूप आहे परत बघा. नाव एसटी ऑफ टॉप, टॉप 3 आहे, सो 3rd पोझिशनला काय, लेफ्ट. सो लेफ्ट इज नॉट इक्वल टू लेफ्ट कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलं, टॉप डिक्रीमेंट केला कारण की आपण लेफ्ट रिमूव्ह करतो फक्त, पी मध्ये ऍड नाही करत. सो टॉप 2 आला, मग इथे पण 2च इलेमेंट राहणार. ठीक आहे. नाउ हे झालं. त्याच्यानंतर हा एल्स होणार नाही बिकॉज हा एल्स शिफ्ट झालेला आहे. नंतर आय प्लस प्लस आय झाला 10 होता तो 11 झाला. ठीक आहे. नाउ नेक्स्ट टाइम टॉप इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. खाली आलो, इज अल्फा क्यू ऑफ आय, आय किती आहे 11, सो क्यू ऑफ 11 काय, अगेन राईट आहे. सो इफ अल्फा नाहीये, लेफ्ट नाहीये, राईट आहे. अगेन एसटी ऑफ टॉप, टॉप किती आहे 2, मग 2nd पोझिशनला काय आहे, स्टार. तो स्टार इज नॉट इक्वल टू लेफ्ट, ट्रू आहे. सो स्टार जो आहे टॉपला तो काढून पी मध्ये टाकला. सो इथे काय येणार, ऑलरेडी हे आहे, आता इंटू येणार. टॉप मायनस मायनस, टॉप केला 1, जे प्लस प्लस जे केला 7. ठीक आहे. नाव परत लूप. आता एसटी ऑफ टॉप, टॉप किती आहे हा काढून टाकला ना, टॉप 1 येते, एकच इलेमेंट राहिला. बरोबर. आता टॉपला काय, लेफ्ट, लेफ्ट इज नॉट इक्वल टू लेफ्ट, फॉल्स. लूपच्या बाहेर आलो, टॉप लेफ्ट आला की आपण तो फक्त रिमूव्ह करतो, ऍड नाही करत. सो टॉप मायनस मायनस, टॉप झाला 0, टॉप 0 झाला म्हणजे स्टॅक काय झाला, एम्प्टी झाला. ठीक आहे. काल इथपर्यंत काय आलं. नाउ हे झालंय आय प्लस प्लस, आय किती झाला आता 12. परत लूप, टॉप इज नॉट इक्वल टू 0 बट नाउ टॉप इज 0. सो लूपच्या बाहेर आलो आणि प्रिंट केलं पी ची व्हॅल्यू, तर पी आला तुमचा ए बी मायनस डीई डिव्हिजन आणि स्टार. सो गिवन इन फिक्स आणि हे त्याचं पोस्ट फिक्स. ठीक आहे. तर तुम्हाला जे स्टार्टिंगला एक्झाम्पल दिलेलं आहे थोडंसं मोठं, ते करून बघा तुम्ही. जर तरी नाहीच कळालं, इम्पॉर्टंट आहे बघा हा प्रोग्राम, ह्याचं जर तुम्हाला लॉजिक कळालं तर तुम्ही, आता खूप मोठा आहे ना हा प्रोग्राम, तर तुम्ही इझिली इव्हॅल्युएशन ऑफ पोस्ट फिक्स पण जर तुम्हाला थोडंफार कळलं नसेल पण हे कळालं तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर व्यवस्थित बघा, 2 काय 3 4 जेवढे मी एक्झाम्पल सॉल्व्ह करायला दिलेले सगळे सॉल्व्ह करा युजिंग दिस प्रोग्राम. ठीक आहे.